नमस्कार मंडळी. तर हे बघा, आम्ही वडाची पूजा करण्यासाठी तयार झालेलो आहोत आणि सुचिताजी तर आज आम्ही गेलो स्पेशली, कारण रुपाली वहिनी तिथे आल्या, मी आणि सुचिता आम्ही तिघींनी तिथे छान असं कार्यक्रम हा केलेला आहे वट पौर्णिमेचा. आणि व्हिडिओ करण्याच्या निमित्ताने एक मला मस्तपैकी हे मिळालं. आणि हे बघा, मी आता बाजारात आलेली आहे, म्हणजे आदल्या दिवशीच बाजारात आले आणि खूप गर्दी, कारण पूर्ण बायकांची सगळी गर्दी आहे. कारण आज सगळ्याच जणीच वडाचं साहित्य घेण्यासाठी, उद्या वटपौर्णिमा असल्यामुळे हे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर हे बघू शकता आमच्या महाडच्या बाजारातली गर्दी. आणि इथे मी वडाचं झाड घेते, कारण फांदी इथे सगळीकडेच फांदीच घ्यावी लागते, कारण वड कुठे आहे ते कोणाला माहीत नसते. मलाही माहीत नाही कुठे वड जवळ आहे तो, त्यामुळे फांदी घेतलेली आहे. तर हे बघा, काकांनी 10 रुपयाची मला वडाची फांदी दिली आणि तिथून नंतर मी हे आलं, करणफणी आणि धागा दोरायचं असतं ते मणी असतात, काळे मणी, ते सगळं घेतलेलं आहे. कारण शास्त्राप्रमाणे हे सगळं घ्यावं लागतं. आणि मग नंतर तिथून मी आलेली आहे घरी. आणि दुसरा दिवस आज आहे. आता मी छान तयार होणार आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे बघू शकता, मी वटपौर्णिमेसाठी स्पेशली तयार झालेली आहे. आणि आता आपण तयारी करूया पूर्ण हे ताट भरण्याची. आणि मी हे साहित्य आणलेलं तुम्हाला दाखवते. वडाची पानं आता घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. हे करणफणी आणि धागा आहे. आणि हे आपलं निरंजन, हे सगळं ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता. आणि हे हळदी कुंकाचं करंडा. तर नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग आहे आपला वटपौर्णिमेचा स्पेशली. कारण मी आता म्हटलं पूजेची तयारी करते, तर तुम्हाला तेव्हापासून दाखवणार आहे. आणि मी बाजारातून सामान आणलं, त्याचाही व्हिडिओ केला, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. आणि आज वटपौर्णिमा निमित्त सगळं साहित्य आणलं तुम्हाला मी दाखवते. वडाची पानं घेतलेली आहेत, ही व्यवस्थित ताटात लावून घेते. अशी 5 आपल्याला वाण करायचे आहेत, त्यासाठी हे 5 असं मी लावून घेते. त्यानंतर तिथेच आपल्याला निरंजनासाठी जागा करणार. भाज्यांचा सगळा मान आहे. हे बघा, मी आता 2 अगरबत्त्या घेतल्यात, तांदूळ घेते, तांदूळ ठेवायला थोडीशी जागा. आणि हे आपलं गडू तांब्या आणि माचीस, कारण तिकडे मिळेल. त्यामुळे चला आता आपण निघूया. चला आता आपण जाऊया. नाव घ्यायचं, नाव घेऊया, नाव. तर हे बघू शकता, आम्ही सर्वजणी आता वटपौर्णिमेसाठी जमलेलो आहोत. आणि पूजा इथेच करायची ठरली आहे, कारण पाऊस बाहेर खूप आहे बघतात, म्हटलं आपण इथेच करूया. तर आमच्या ह्या रुपाली वहिनी, ही सुचिता आणि बाकी तिघी पूजा करत असतात.